होळीनिमित्त महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये बनवली जाणारी परफेक्ट अशी मऊसूत पुरणपोळी। 10 ते 15 लोकांसाठी किती डाळ घ्यायची, पुरण कसं बनवायचं आणि त्यापासून परफेक्ट टम्म फुगलेली मऊसूत पुरणपोळी कशी बनवायची ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 10 ते 15 लोकांसाठी पुरण बनवत आहे। त्यासाठी मी 1 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे स्वच्छ करून। डाळ मी पातेल्याने मोजून घेतलेली आहे, कारण आपण नंतर ह्याच पातेल्याने पाणी आणि गुळाचं प्रमाण घेणार आहोत। डाळ 2 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण ही विकतची डाळ आहे त्यामुळे। यामधलं पाणी काढून टाकायचं। यामध्ये परत चांगलं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून याला 2 तास चांगलं भिजून घ्यायचं। या पद्धतीने डाळ भिजवली तर डाळ छान अशी मऊसूत शिजली जाते। आता एका कुकरमध्ये जेवढी आपण डाळ घेतली त्याच्या 3 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर मी 1 पातेलं डाळ घेतली होती, त्यासाठी मी 3 पातेले आणि थोडंसं वरती पाणी टाकलेलं आहे। यामध्ये लगेच भिजून घेतलेली डाळ टाकून घ्यायची। 1 किलो डाळीचं प्रमाण 10 ते 15 लोकांसाठी अगदी परफेक्ट आहे। डाळ पाण्यामध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल आणि थोडीशी हळद टाकायची आणि कुकरचं झाकण लावून मीडियम टू लो हीटवर त्याच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर 6 ते 7 शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण यामधली वाफ जाऊन द्यायची आहे आणि नंतर झाकण काढून घ्यायचं। तर या ठिकाणी आपली डाळ छान अशी मऊसूत शिजलेली आहे। आता यामधलं आपण पूर्णपणे पाणी काढून घेऊयात आणि जे डाळीमधलं पाणी निघलेलं आहे त्याची आपण कटाची आमटी देखील बनवणार आहोत। त्यामुळे तुम्ही कटाच्या आमटीचा देखील व्हिडिओ नक्की पहा। यामधलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आणि परत डाळ ही कुकरमध्ये टाकून घ्यायची आणि मॅशरने ही डाळ छान अशी मॅश करून घ्यायची। डाळ गरम असल्यामुळे ती पटकन बारीक होते। ज्या पातेल्याने आपण डाळ मोजून घेतलेली आहे त्याच पातेल्याने मी अर्धा पातेलं गूळ घेतलेला आहे आणि बाकीची काही साखर घेतलेली आहे। जेवढी डाळ तेवढंच आपल्याला गूळ किंवा साखर या ठिकाणी वापरायची आहे। गूळ आणि साखर डाळीमध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण पुरणाला चटका देऊन घेणार आहोत। त्यासाठी कुकर गॅसवरती ठेवायचा आणि याला सारखं हलवत घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता पुरण व्यवस्थित परतलं की नाही हे कसं चेक करायचं, एखादा चमचा किंवा उलथनं घ्यायचं, ते पुरणामध्ये उभा करायचं। ते जर खाली पडलं नाही तर समजायचं पुरण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये वेलची, बडीशेप आणि जायफळ पूड टाकायची आणि पुरणामध्ये चांगलं हिला मिक्स करून घ्यायचं। आता हे पुरण परत एकदा चाळणीमधून चांगलं बारीक करून घ्यायचं। तर अगदी परफेक्ट 10 ते 15 लोकांसाठी पुरण बनून तयार झालेलं आहे। तुम्ही एकदा पुरण बनवून ठेवलं तर पटपट याच्या पोळ्या बनवू शकतात। आता आपण याची लगेच पोळी बनवून घेऊयात। तर पोळी बनवण्यासाठी मी कणिक 3 तास आधीच भिजत ठेवलेली होती। मऊसूत पुरणपोळी बनवण्यासाठी परफेक्ट कणिक कशी भिजवायची याचा व्हिडिओ आपण लास्ट इयर पाहिलेला होता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा। कणकीची छान अशी वाटी तयार करायची, त्यामध्ये बसेल तेवढं पुरण भरून घ्यायचं आणि हाताने याला वरती प्रेस करीत छान असं बंद करून घ्यायचं आणि व्यवस्थित बंद झाल्यानंतर हाताने याला छान असं चपट करून घ्यायचं, म्हणजे पुरण यामध्ये छान असं पसरलं जातं। किंवा मग पोळपाटावरती ठेवून हाताने तुम्ही या पद्धतीने याला पसरून घेऊ शकतात। आता सुकं पीठ लावायचं आणि छान अशी पातळ आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आणि पुरणपोळी लाटताना ती एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे, तरच पुरणपोळी छान अशी फुगली जाते आणि पुरणपोळीच्या कडा देखील छान अशा आपल्याला एकसारख्या लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे पुरणपोळी अगदी मऊसूत बनून तयार होते। तर यामधून पुरण दिसत आहे इतपत पातळ आपण ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे। आता तवा अगोदरच चांगला गरम करून घ्यायचा, त्यावरती ही पोळी टाकून घ्यायची। पोळीला वरच्या साईडने हलकेसे बबल्स आल्यानंतर ही पोळी पलटून घ्यायची आहे आणि पोळी भाजताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय हीटवरतीच ठेवायची, नाहीतर मग पोळी वातड तयार होते। आणि पोळी छान अशी टम्म फुगल्यानंतर आलटून पलटून छान अशी तूप किंवा तेल लावून हिला भाजून घ्यायचं आहे। तर अगदी टम्म फुगलेली मऊसूत
ओठांनी खाता येईल इतकी मऊसूत अशी पुरणपोळी बनून तयार झालेली आहे. तर इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमची पण पोळी या पद्धतीने छान अशी चेंडूसारखी टम्म फुगलेली तसेच मऊसूत बनून तयार होईल. पोळी छान अशी खरपूस भाजलेली आहे, काढून घेऊया. ह्या पुरणपोळी सोबत कटाची आमटी, दूध किंवा कांदा भजे खायला एक नंबर लागतात. तर मी तुम्हाला एक पोळी मोडून दाखवते. तर छान असं आतपर्यंत पुरण आपलं पसरलेलं आहे. अगदी मऊसूत पुरणपोळी बनून तयार आहे. महाराष्ट्रातील माणसांना पुरणपोळीचं जेवण म्हणजे जगातील सर्वात मोठं सुख. या पद्धतीने तुम्ही पण पुरणपोळी नक्की बनवून बघा.